जय सप्तशृंगी माता। आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी आमच्या नवापूरचे भाविक हे पदयात्रा करून देवीच्या ठिकाणी दर्शनाला जात असतात आणि आमचं आई सप्तशृंगी माता प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी आमची ही सेवा गेल्या 25-30 वर्षापासून आहे। आमचे मित्र हेमंत भाऊ जाधव, त्याचप्रमाणे छोटू भाऊ पाटील, त्याचप्रमाणे शैलेशभाई सैन आणि शैलेश सेठ आणि आमचा मोठा दाता रज्जू सेठ अग्रवाल असे सगळे मिळून हा एक कार्यक्रम आयोजित करत असतात आणि शेवटपर्यंत गडाच्या पायथ्यापर्यंत आमची ही सेवा ही त्या भक्तांसाठी भाविकांसाठी असते। ठिकठिकाणी रस्त्यामध्ये त्यांना लागणारं पाणी असेल, त्यांना जेवणाची सोय असेल, त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवण्याची सोय असेल, त्यांना झोपण्यासाठी जागा असेल, असं विविध सगळं त्या भक्तांसाठी लागणारं सगळी सेवा हे आमचं मंडळ हे गेल्या कित्येक वर्षापासून करत आहेत आणि याच्याही पुढे ते करत राहतील। सुरुवातीला बरेचसे भाविक या ठिकाणी संख्या ही दिवसेंदिवस मातेची श्रद्धा आणि मातेचा आशीर्वादामुळे भाविकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि अजून नवापूरमध्ये हा पहिला टप्पा आहे। याच्यानंतर उद्या प्रभू रामचंद्र यांचा जन्मदिवस रामनवमीच्या निमित्ताने काही भक्त मंडळी ही उद्याच्या दिवशी जातील, काही मंडळी ही हनुमान जयंतीच्या नंतर जातील, काही मधल्या काळात जातील। जवळजवळ नवापूर शहरामधनं 2,500 ते 3,000च्या वरती आमचे तरुण बंधू भगिनी, माता भगिनी हे या सर्व जण हे पदयात्रेसाठी जात असतात। अत्यंत धार्मिक वातावरण आहे। धार्मिक वातावरणामध्ये हे सर्व जण जात असतात। उन्हा तानाची पर्वा न करता, काट्या दगडांची चिंता न करता माता त्यांना सुखरूप गडापर्यंत घेऊन जाते। हीच मातेची किमया आहे, हीच मातेचा आशीर्वाद आहे। आतापर्यंत जितकेही भाविक हे पदयात्रेनिमित्त गेले आहेत, माता त्यांना सुखरूप घेऊन गेली आणि सुखरूप त्यांना घरापर्यंत आणून सोडलेलं आहे। आणि आई सप्तशृंगी मातेचरणी हीच प्रार्थना करतो की माता वर्षानुवर्ष ही सेवा तू आमच्याकडनं केली, याच्याही पुढे आमच्याकडनं अशी सेवा तू करत राहा आणि जास्तीत जास्त भाविक तुझ्या दर्शनाला येतील, त्यांची सगळ्यांना सुखरूपपणे तू घेऊन जा आणि सुखरूपपणे त्यांना घरी पोचव, एवढीच मातेचरणी प्रार्थना करतो। पुनश्च उद्या रामनवमी आहे। रामनवमीच्या सर्व हिंदू बांधवांना, माझ्या भावा बहिणींना, वडीलधाऱ्यांना, माता भगिनींना, बालगोपाळांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो आणि या पदयात्रेला सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो। जे जे माझे मित्र, माझे बंधू, माझे युवा या पदयात्रेमध्ये सामील होणारे आहेत, त्यांना सगळ्यांना आमच्या परिवाराकडनं, गावित परिवाराकडनं, नवापूर शहरवासियांकडनं सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। जय सप्तशृंगी माता की जय।